भंडाऱ्यात धान खरेदीची मर्यादा संपल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर धान खरेदी संघटना आणि किसान संघ यांनी आज हा भव्य मोर्चा आयोजन केला असून या आंदोलनाला सरपंच संघटनेचा ठाम पाठिंबा मिळाला. तर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनीही समर्थन जाहीर केले आहे. हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय, त्रिमूर्ती चौक येथे धडक देणार आहेत. तर प्रशासनाने तत्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. तर भंडाऱ्यात आज राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. आज मी पाठिंबा द्यायला आलेलो नाही, तर मी एक शेतकरी आहे आणि मला जो त्रास होत आहे तो त्रास या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला कळावं. आज आम्ही गांधीगिरीच्या माध्यमातून आमची विचारधारा जी आहे ते गांधीजीची विचारधारा आहे, त्या माध्यमातून आम्ही शांततेचा आंदोलनाचा मोर्चा आम्ही इथं सरकारच्या विरोधात काढलेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही भगतसिंग आम्हाला समोर ठेवून त्या माध्यमातून भगतसिंगनं ज्याप्रमाणे बंब फोडलं आणि या इंग्रजी सरकारला एक चेतावणी दिली होती आपल्या हक्कासाठी, आपल्या देशासाठी, त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही सुद्धा एक या सरकारला मोठा असं आंदोलन करू. आज नेपाल भाऊनं हे जाहीरच केलं आहे की इथं ट्रॅक्टर आंदोलन करू. आम्हाला झाडावर जाऊन कुदावं लागलं, आपले जान देण्याची सुद्धा गरज पडली तरी आम्ही ते सुद्धा द्यायला तयार आहोत. आम्हाला या डबल इंजिन सरकारला फक्त एक प्रश्न आहे, तुम्ही आज देशाची जी इकॉनॉमी आहे, तुम्ही या वर्ल्ड मध्ये तिसरी महाशक्ती बनली म्हणून तुम्ही सांगताय. 5 ट्रिलियनची तुमची इकॉनॉमी आहे, परंतु सेंट्रल बजेट मध्ये सुद्धा तुम्ही काय दिलं शेतकऱ्यांसाठी? शेतकरी ची कर्जमाफीचा तुम्ही विषय घेतला नाही. आज तुम्ही मोठं करण्याचं काम त्या FTA साइन करून अमेरिकेच्या शेतकऱ्याला तुम्ही देत आहात. मका पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही धानाचे उत्पादन. हा खऱ्या अर्थानं जो मोर्चा आहे तो शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. मी डॉक्टर नेपाल रंगारी भंडारा जिल्हा धान खरेदी संघाचा अध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीत अनेक वर्षापासून मी काम करतो आहे. भारतीय जनता पार्टीत प्रदेशाचा कार्यकारिणी सदस्य आहे. परंतु आज आम्हाला शेतकऱ्यांचा नेतृत्व करण्याची वेळ आलेली आहे. कारण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीची सरकार ही शेवटच्या टप्प्याला न्याय देणारी सरकार आहे, शेतकऱ्यांना न्याय देणारी सरकार आहे, गोरगरीब लोकांना न्याय देणारी सरकार आहे असे आपण वारंवार म्हणतो. परंतु आज शेतकरी माझा जो खऱ्या अर्थानं आपण शेतकरी हा ह्या देशाचा कणा आहे असे समजले जातो. परंतु शेतकरी हा नाडवला गेलेला आहे. शेतकऱ्यांचा जो उद्दिष्ट आहे म्हणजे शेतकरी जो दिवाळीपर्यंत आपला धान पिकवतो, धान पिकवल्यानंतर शासन तो धान खरेदी करतो, परंतु आतापर्यंत शासनाने धानाची खरेदी केली नाही आणि म्हणून दिवाळी तर अंधारात गेली. उद्या 2-4 दिवसावर होळी येऊन ठेपलेली आहे, ती पण माझ्या शेतकऱ्यांची होळी अंधारात जाणार आहे. आणि म्हणून म्हणून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जाग यायला पाहिजे. हे झोपलेली सरकार आहे असं म्हणायला मला सुद्धा एक बोलत असताना थोडासा त्रास होत आहे. परंतु शेतकऱ्यांची आत्मा आहे, शेतकऱ्यांचा मन आहे, तो मी आजच्या या प्रसंगी बोलत आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचे जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट वाटणे अतिशय महत्वाचं आहे. तेवढंच नाही, अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना सांगत आहेत की आम्ही बोनस देणार आहोत. MSP 2369 रुपये आहे आणि 2369 हा अल्पच आहे. आज खताचे रेट वाढलेले आहेत, आज रोजी खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि अशाही परिस्थितीत त्या अत्यल्प दर असल्यामुळे MSP वाढवावी नाही आणि MSP वाढवली नसल्यामुळे कमीत कमी 800 रुपये बोनस सरकारने जाहीर करावा. तेवढंच नाही तर अनेक अवकाळ्यामुळे माझा जो शेतकरी आहे तो शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि अनेक 2 वर्षापासून म्हणत आहे शेतकरी की आम्ही आमच्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ करणार आहोत आणि तो कर्ज संपूर्णपणे सरसकट माफ करण्यात यावा एवढी आजच्या ह्या प्रसंगी मी मागणी करतो आहे. आणि ही जर मागणी आज आमची पूर्ण झाली नाही,
8 दिवसाचा मी अल्टिमेट देत आहे. 8 दिवसात मागणी पूर्ण झाली नाही, मी सरकारचा म्हणजे सरकारचा विषय घेणार नाही. परंतु मी तुम्हाला सांगतोय, ह्या भंडारा जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसवर ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे. आम्ही ट्रॅक्टर मोर्चाची परवानगी मागितली, परंतु आम्हाला ट्रॅक्टर मोर्चाची परवानगी न मिळाल्यामुळे माझा शेतकरी ह्या ठिकाणी भंडारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या कलेक्टर ऑफिसवर आपल्या न्याय मागण्यासाठी धडकलेला आहे. पुढच्या वेळेस 8 दिवसाच्या नंतर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही डीएम ऑफिसला म्हणजे पणन महासंघाचा जो ऑफिस आहे त्याला आम्ही लाख लावल्याशिवाय राहणार नाही आणि भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत. आणि तेवढंच नाही तर आम्ही अनशन आंदोलन करणार आहोत. आम्ही ह्या ठिकाणून उठणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही. या प्रसंगी एवढंच मी सांगतो आहे.